सर्वांना नमस्कार मित्रांनो. आपण या व्हिडिओमध्ये आपल्या महाराष्ट्रातील असणारे काही प्रमुख ठिकाणे, काही जिल्ह्याचे ठिकाणे असतील आणि त्यांचे असणारे प्राचीन नावं आणि सध्या रूढ असलेली नावं या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत. आपल्या भूगोल या विषयामधून आपल्याला महत्त्वाचं म्हणजे सरळ सेवा परीक्षा किंवा MPSC या परीक्षामध्ये सुद्धा अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्या अनुषंगाने आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहूया. सुरुवातीला आपण बघूया यामध्ये धुळे. या धुळे जिल्ह्याचं जे काय असणारं प्राचीन नाव होतं, जुनं नाव होतं ते कोणतं होतं? धुलिया. नंतर मित्रांनो नाशिक या शहराचं जे काय पूर्वीचं नाव होतं ते गुलशनाबाद. मित्रांनो काही ठिकाणी पंचवटी या नावाचाही संदर्भ आपल्याला पाहायला मिळतो. त्यामध्ये नाशिकचं जे काही जुने नाव होतं किंवा पूर्वीचं नाव होतं गुलशनाबाद. म्हणजे मित्रांनो नाशिकला एक फुलांचं शहर या नावानं सुद्धा ओळखलं जात होतं. मित्रांनो पुढचं ठिकाण आहे महत्त्वाचं ठाणे. ठाणेचं जे काय प्राचीन नाव होतं ते श्रीस्थानक हे ठाणेचं असणारं प्राचीन नाव. पुढे आपल्याला या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरचं जे काय प्राचीन किंवा पूर्वीचं नाव होतं ते खडकीचं नंतर औरंगाबाद आणि सध्या प्रचलित नाव आहे छत्रपती संभाजीनगर. मित्रांनो पुढे जाऊन पुणे शहराचं जे काय प्राचीन नाव होतं ते पुनवडी. राष्ट्रकूट राजघराणं या काळामध्ये या पुण्याचं नाव होतं ते म्हणजेच की पुनवडी होतं, लक्षात घ्या. नंतर रायगड सध्याचं नाव आहे आणि पूर्वीचं नाव होतं ते म्हणजे की कुलाबा हे रायगडचं पूर्वीचं नाव. नंतर बघूया यामध्ये महाबळेश्वर, सातारा जिल्ह्यातील असणारं महाबळेश्वर याचं पूर्वीचं नाव होतं मालकमपेठ. काय होतं नाव? तर मालकमपेठ. आपल्याला विचारला गेलेला प्रश्न आहे मित्रांनो पोलीस भरतीमध्ये. महाबळेश्वरचं जुनं नाव मालकमपेठ. सर जॉन मालकम हा असणारा एक ब्रिटिश अधिकारी याच्या नावावरून त्या ठिकाणचं नाव मालकमपेठ असं होतं. आणि सध्याचं रूढ नाव काय आहे? तर महाबळेश्वर. मित्रांनो सांगलीला पूर्वी नाट्यपंढरी या नावानं सुद्धा ओळखलं जात होतं. कोणत्या नावानं? नाट्यपंढरी. मित्रांनो या ठिकाणी सोलापूर शहराचं जुनं नाव काय होतं किंवा पूर्वीचं नाव काय होतं? तर सोनलग्गी हे असणारं पूर्वीचं नाव होतं सोलापूरचं. मित्रांनो या ठिकाणी कोल्हापूरचं असणारं बघा जे काय पूर्वीचं नाव होतं ते कुंतल होतं. काय होतं? कुंतल या नावानं या कोल्हापूरची ओळख होती. आणि कालापुरी असं सुद्धा आपल्याला नाव या कोल्हापूरचं आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर आपल्याला यामध्ये प्रामुख्यानं विचारलं जाऊ शकतं जे की असणारं महत्त्वाचं म्हणजेच की खानदेशमधलं एक ठिकाण आहे. कोणतं? तर मुक्ताईनगर. या मुक्ताईनगरच्या बाबतीत लक्षात घ्या जळगाव जिल्ह्यामध्ये असणारा महत्त्वाचा हा एक तालुका आहे. कोणता? मुक्ताईनगर. या मुक्ताईनगरचं पूर्वीचं नाव होतं ऐदलाबाद. लक्षात घ्या मित्रांनो मुक्ताईनगर हा या ठिकाणी जळगाव जिल्ह्यातील असणारा एक महत्त्वाचा तालुका आहे आणि याचं जुनं नाव होतं ऐदलाबाद. मित्रांनो बुलढाणा आजचं रूढ नाव आणि पूर्वीचं नाव होतं भिल्लठाणा. बुलढाण्याचं जे की जुनं नाव होतं ते भिल्लठाणा होतं. या बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक उल्कापाताच्या माध्यमातून निर्माण झालेलं सरोवर म्हणजे लोणार सरोवर जे की खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. आणि या सरोवराचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे एक गुलाबी रंग आपल्याला या लोणार सरोवराच्या पाण्याला सुद्धा दिसून येतो. आणि हे जे काय लोणार सरोवर आहे त्याचं त्या ठिकाणी असणारं प्राचीन नाव होतं विराज तीर्थ. काय नाव होतं? तर विराज तीर्थ. IMP प्रश्न आहे मित्रांनो. अमरावती सध्याचं असणारं नाव. अमरावतीचं जे काय प्राचीन किंवा पूर्वीचं नाव होतं उमरावती किंवा उदुमरावती किंवा अमरावती. मित्रांनो या ठिकाणी अमरावतीमध्ये अंबादेवीचं मंदिर आपल्याला पाहायला मिळतं. अंबादेवीच्या मंदिरावरून हे अमरावती नाव झालेलं दिसून येतं. आणि या संदर्भात अंबादेवीच्या मंदिरावर जे की बघा एक प्रश्न पाठीमागं 2019च्या तलाठी भरतीमध्ये सुद्धा विचारला गेलेला होता ऑनलाईन एक्झाममध्ये. नंतर यामध्ये आपल्याला महत्त्वाचं म्हणजेच की मराठवाड्यातलं एक ठिकाण आपल्याला महत्त्वाचं जालना सध्याचं नाव आणि पूर्वीचं नाव जुलाह. काही ठिकाणी मित्रांनो जालनाचं पूर्वीचं नाव हिरवळ या नावानं सुद्धा ओळखलं जातं. नंतर
आपल्या मराठवाड्यामध्ये जर विचार केला तर परभणी सध्याचं नाव आणि पूर्वीचं नाव प्रभावती असं पूर्वीचं नाव, परभणीचं आपल्याला जुनं नाव विचारलं जाऊ शकतं प्रभावती. मित्रांनो, बीडचं असणारं चंपावती नगर, बीड सध्याचं रूढ नाव आणि याचं जुनं नाव काय आहे तर चंपावती नगर. या बीड जिल्ह्यातील असणारा अंबेजोगाई तालुका, या अंबेजोगाईचं पूर्वीचं नाव ते म्हणजेच की मोमिनाबाद. काय होतं नाव तर मोमिनाबाद. अंबेजोगाईचं जुनं नाव मोमिनाबाद. पुढे मराठवाड्यातील असणारा लातूर, या लातूरचं असणारं जे काय बघा पूर्वीचं नाव होतं ते लतपूर होतं. लातूरचं जुनं नाव तुळजापूर. मित्रांनो, धाराशिव जिल्ह्यातील असणारा एक महत्त्वाचा तालुका तुळजापूर. या तुळजापूरचं प्राचीन नाव होतं, पूर्वीचं नाव होतं ते म्हणजेच की चिंचपूर होतं. चिंचपूर हे तुळजापूरचं असणारं पूर्वीचं नाव होतं, लक्षात असू द्या. त्याच्यानंतर आपल्याला विदर्भामध्ये वाशिम, या वाशिमचं असणारं पूर्वीचं नाव होतं ते म्हणजेच की वत्सगुल्म. लक्षात घ्या मित्रांनो, अर्ध त सला जोडलेला आहे वत्सगुल्म आणि इथं ल मला जोडलेला आहे. वत्सगुल्म हे वाशिमचं जुनं नाव. त्याच्यानंतर यवतमाळचा आपण विचार केला असता म्हणजेच की एक महत्त्वाचा जिल्हा विदर्भातील असणारा हा यवतमाळ. या यवतमाळचं जे की बघा पूर्वीचं नाव होतं ते काय होतं तर लक्षात असू द्या मित्रांनो, यवत किंवा ऊन किंवा वनी असं यवतमाळचं जुनं नाव आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर चंद्रपूरचं जुनं नाव किंवा प्राचीन नाव चांदा, या नावानं हे चंद्रपूर ओळखलं जात होतं. तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्या या बघा व्हिडिओच्या माध्यमातून जी की बघा आपल्या महाराष्ट्रातील असणारी प्रमुख ठिकाणे आणि त्यांची जी काय असणारे एकूण जुने किंवा प्राचीन नावं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेले आहेत. तर आपण जास्तीत जास्त असेच परीक्षाभिमुख व्हिडिओ पाहण्यासाठी आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझं जी के दरेकर सर हे यूट्यूब चॅनल या ठिकाणी सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो, लाईक करा आणि जर आपल्याला काही नवीन विषय सुचवायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आपण भेटूया अशाच परीक्षाभिमुख व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद. वंदे मातरम.